कसारा घाट हा नाशिकच्या हायवेला लागून आहे. बऱ्याचशा लोकांना तिथे अनैसर्गिक आणि चित्तथरारक अनुभव आले आहेत. काही जणांनी समजावण्यापलीकडच्या विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत. त्या घाटातून जाणारा हायवे आणि त्याच्या दोन्ही बाजूची ती गर्द झाडी त्या जागेला अजून भयानक दर्शवते. घटना साधारणतः 1998-99ची आहे. मी आणि माझे काही मित्र मुंबईवरून नाशिकला माझ्या मित्राच्या लग्नासाठी यायला निघालो होतो. लग्न 3 दिवसानंतर होते. आम्ही त्याआधीच निघालो होतो. आमचं नियोजन असं होतं की रात्र व्हायच्या आत लवकर निघायचं, पण माझ्या काही आळशी मित्रांमुळं आम्हाला निघायला रात्रीचे 11 वाजले. तेव्हा मी गाडी चालवत होतो. साधारण 1-1.5 तास झाला असेल आम्ही कल्याणहून पुढे आलो होतो. काही वेळातच आम्ही शहापूरला पोहोचलो. अंदाजे 1:15 वाजला होता. तेव्हा आम्ही तिथेच एका धाब्यावर थांबलो आणि जेवण करून घेतलं. काही खाद्यपदार्थ सोबत घेतले जेणेकरून रस्त्यामध्ये झोप लागू नये. आम्ही तिथं काही ट्रक चालकांना बरोबर रस्ता विचारून घेतला. त्यांनी आम्हाला सगळे नीट सांगितले, पण ते म्हणाले, सांभाळून जा, थांबू नका, तो घाट ठीक नाही आणि त्यात आज अमावस्या आहे. ते ऐकून आमच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. आम्ही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागलो. पण आमच्यातले काही मित्र म्हणाले, काही होत नाही, आपण याच वेळी निघतोय. आता तिथून निघताना आम्हाला 1:30 वाजत आला होता. काही वेळानंतर आम्ही त्या मुख्य रस्त्याला येऊन पोहोचलो. तेव्हा कसारा घाट इतका विकसित नव्हता. आजूबाजूला बरीच उंच गर्द झाडी होती. रस्त्याला जास्त वळण नव्हतं. आम्ही गाडीमध्ये रेडिओ ऐकत चाललो होतो. गाडी चालवत असल्यामुळे माझं सर्व लक्ष पुढेच होतं. साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर आम्ही त्या घाटात येऊन पोहोचलो. मी गाडी सावकाश चालवत होतो. अचानक माझ्या मागे बसलेला माझ्या मित्रापैकी एकाने समोर बोट केले आणि ओरडत म्हणाला, अरे बघा बघा, तिथं कोणीतरी झाडाजवळ उभा आहे. मी काही लक्ष दिलं नाही, पण काही क्षणात गाडीची लाईट त्या व्यक्तीवर पडताच तोच मित्र इतका जोरात ओरडला की बाकी झोपलेले मित्र दचकून जागे झाले. काय झालं असं सगळे त्याला विचारू लागले. तो भीतीने थरथर कापत ओरडू लागला आणि त्यानं मला गाडी पळवायला लावली. त्यानं पुन्हा दुसऱ्या ठिकाणी बोट दाखवून इशारा केला आणि आम्हा सगळ्यांच्याच नजरा त्या दिशेने वळल्या. आम्ही जे पाहिले ते आयुष्यात कधीही न विसरण्यासारखे होते. तिथल्या झाडाच्या फांदीवर एक माणसासारखी दिसणारी आकृती आपले पाय झाडावरून खाली सोडून बसली होती. आमच्यातला एक जण पुटपुटला आणि म्हणाला, अरे हे काय आहे आणि त्याचे फक्त धड दिसते. आता मात्र मी त्या विचित्र आकृतीकडे पाहिले होते आणि ते पाहून माझ्या हातापायाला घाम फुटला. त्या रस्त्याला मागे कोणीही नव्हते आणि पुढूनही कोणाची गाडी नव्हती. जे काही भयानक दृश्य आम्ही पाहिले त्यानंतर आम्ही प्रचंड घाबरलो होतो. खरी भीती काय असते या गोष्टीचा खरा अर्थ मला त्या रात्री उमगला. माझ्या सगळ्या मित्रांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. ती आकृती त्या फांदीवर बसून अगदी कर्कश आवाजात किंचाळत होती. तिथल्या त्या परिसरात तो आवाज कितीतरी वेळ तसाच घुमत होता. मला जमेल तितक्या वेगात मी गाडी पळवायला सुरुवात केली. माझा गाडीवरचा ताबा सुटत होता, पण त्या जागेवरून लवकरात लवकर जितके दूर जाता येईल तितके मी जायचा प्रयत्न करत होतो. आम्ही कितीही दूर आलो तरी असं वाटायचं की ती आकृती प्रत्येक दुसऱ्या झाडावर बसलेली आहे. भीतीपोटी आरडाओरड झाल्यामुळे सर्वांच्या कशाला कोरड पडली होती. शेवटी त्याच घाबरलेल्या अवस्थेत कसेबसे आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. आम्हाला पोहोचायला पहाटेचे 4 वाजत आले होते. आमच्यापैकी कोणीच काही बोलण्याच्या तयारीत नव्हतं. आम्ही सगळे गेल्या गेल्या झोपी गेलो. सकाळी उठल्यानंतर मला कळले की आमचा एक मित्र, ज्याने ते सर्वात आधी पाहिलं होतं,
तो तापाने फणफणत होता. शेवटी हिंमत करून आम्ही घडलेलं आमच्या त्या मित्राला सांगितलं, ज्याच्या घरी आम्ही लग्नासाठी आलो होतो. त्याने व त्याच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की तिथं बऱ्याच लोकांना असे अनुभव आले आहेत. बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत की तो घाट झपाटलेला आहे. रात्रीच्या वेळी तिथं एकट्याने जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रणच. तिथे बरेच अपघात झाले आहेत, ज्याचं कारण अजूनही कित्येकांना कळलेलं नाहीये. आम्ही त्यातून सुखरूपपणे बाहेर पडलो ही ईश्वराचीच कृपा.